अरे वाटतं फोडो अरे खा थोड़ा हेलो हेलो राष्ट्र आप सिर्फ फोटो ले होंगे क्या खाओगे भी अरे आप भी खा रहे सबको चमकाते रहते प्रफुल्ल भाई पटेल आगे बढ़ो प्रफुल्ल भाई पटेल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजेंद्र जैन आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजेंद्र जी जैन आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुनेत्राताई पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुनेत्राताई पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सब ऐसे आ जाओ सर एक साइड में आ जाओ इधर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा राजू भैया आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रफुल्ल भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुनेत्रा वैनी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं धन्यवाद पार्टीचा आगे बढ़ो पार्टीचा राजेंद्र जैन जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजेंद्र जैन जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजेंद्र जैन जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा सुनेत्राताई पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ शहराकरता विदर्भाकरता ही फार मोठी बातमी आहे. आमच्याकरता फार आनंदाची बाब आहे. अनेक दिवसापासून आमची इच्छा होती का इथे कोणीतरी एक समर्पित नेता जो आहे त्यांच्यावर कोणतं जबाबदारीचं पद मिळावं. आज सुनित्रा वहिनींचं जे पद होतं जे त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी असं म्हणता येईल त्यांनी ते पद आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर व ग्रामीण विदर्भाचे जे निरीक्षक आहेत राजेंद्र जैन त्यांना ते मिळालं. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जे आहे आज आनंदित आहे प्रफुल्लित आहे. आम्ही आज सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करणार आहोत. तर खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय मिळाला असं मला या प्रसंगी सांगायचं वाटतं. राजाभाऊ तुम्ही काय बोला? खऱ्या अर्थाने राजेंद्र जैन यांची नियुक्ती राज्यसभेवर झाल्यामुळे विदर्भातल्या सर्व कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणात उत्साहित आहेत आणि एक विदर्भातला माणूस विदर्भातलीच जाण करू शकतो. विदर्भाच्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं ओळख त्याला आहे असा माणूस दिल्लीत पाठवलात आणि दिल्लीतून अनेक फंड आणि अनेक विकासाचे कामं ते जैन साहेबांना माहीत आहेत. ते जैन साहेब करतील असा आमचा विश्वास आहे. आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा एक मोठा नेता म्हणून आम्ही जैन साहेबाकडे पाहत होतो. आमच्या लहान लहान समस्या ते सोडवून घेत होते. कुटुंबातले एक प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. आज आमच्या कुटुंबातला प्रमुख हा राज्यसभेत गेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहित आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. विदर्भाला बऱ्याच वर्षानंतर एक चांगला व्यक्ती लाभलेला आहे आणि उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे पण चांगले व्यक्ती लाभले. याच्यातून तुमच्या काय अजून अपेक्षा? विदर्भाला एक चांगला व्यक्तिमत्व मिळालं आहे. प्रफुल्लभाई तर काम करतच होते पण खऱ्या अर्थाने प्रफुल्लभाईला वेळ मिळत नसल्यामुळे प्रफुल्लभाई थोडे बहुत विदर्भाकडे आमच्याकडे थोडं लक्ष होतं पण कमी प्रमाणात होतं. आज जैन साहेब आल्यामुळे आमच्यातलाच कुटुंबातला माणूस विदर्भातलाच माणूस आज विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी आज जैन साहेब खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व मिळालं आणि विदर्भाचा विकास होईल असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पक्ष वाढवण्यासाठी किती मदत होईल? पक्ष वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आम्ही पदावर आलो तेव्हापासून जैन साहेबाचा खूप मोठा विश्वास आमच्यावर होता. आज आम्ही जिल्हा परिषद नगरपालिका असेल नगर परिषदमध्ये असेल एक आम्ही चांगल्या 3ऱ्या नंबरचे व्होटिंग घेतले हे जैन साहेबाच्या नेतृत्वामुळेच मिळाले. आज पक्ष मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये वाढेल असा पूर्ण विश्वास आहे. भाऊ तुम्ही काय तुम्ही तुमचं म्हणा? फार अभिमानाची बाब आहे की आमचे नेते आणि या जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी जैन साहेब राज्यसभेवर आज अर्ज भरलेला आहे. आदरणीय नेत्या सुनेत्रा वहिनी आदरणीय नेते प्रफुल्लभाई तटकरे साहेब आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णपणे विचार करून आम्हा पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं आज काम झालेलं आहे. अनेक दिवसांपासून आम्ही सगळे संघटन वाढवण्यासाठी पूर्ण आम्ही तत्पर आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या निरीक्षकांनी
ज्यांनी आमच्यासोबत काम केलेलं आहे अशा व्यक्तीला आज हा आदर दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, ज्याच्या माध्यमातून संघटना ही नक्की बळकट होणार आहे. म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये खूप उत्साह आहे. धन्यवाद. तर निश्चितच आम्हाला आनंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राजेंद्र जैन साहेब विदर्भात भंडारा गोंदिया इथे भरपूर काम त्यांनी केलं आहे. 2दा ते आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काम केलं आहे. त्याचप्रमाणे कॉपरेटिव्ह बँकेतही ते अध्यक्ष आहे आणि आताही अजूनही सक्रिय असं काम करत आहे. एकनिष्ठ असलेले प्रफुल्ल पटेलचे ते नेते आज राज्यसभेवर निवडून आले किंवा त्यांना बिनविरोध निवडून देण्याची जी प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद होतो आणि माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की असंच त्यांचं प्रगती व्हावी पुढे. असंच ह्या आपल्या महाराष्ट्राचा, विदर्भाचा आणि भंडारा गोंदियाचा जो त्यांचा बालेकिल्ला आहे ह्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक काम करतील असा मला विश्वास आहे. राजेंद्रजी जैन यांची जी नियुक्ती झाली आहे तर अशा एक चांगल्या कर्मठ आणि निष्ठावंत अशा राष्ट्रवादी कार्यकर्त्याची एक चांगल्या आणि विदर्भाचे सुपुत्र म्हणून राजेंद्रजी जैन यांना एक खासदारकी मिळाली त्याबद्दल प्रथम त्यांचे हार्दिक स्वागत. कारण राजेंद्र जैनसारखे जे कर्तृत्ववान आणि राष्ट्रवादीला वाढवणारे जे नेते आहे आणि प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते म्हणजे एकमेव राजेंद्रजी जैन. त्यांना पद मिळाल्यामुळे एक विदर्भामध्ये एक चांगला मान सन्मान मिळाला आणि आम्हाला खात्री आहे की माननीय आणि सुमित्राताई वहिनी यांचे नेतृत्व पुढे करण्याकरिता आणि आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना न्याय देण्याकरिता राजेंद्रजी जैन यांची नियुक्ती केलेली आहे. आणि राजेंद्रजी जैन नुसत्या एकट्या गोंदियापुरते मर्यादित नव्हते तर नागपूर शहर असो की भंडारा असो, गोंदिया असो, चंद्रपूर असो, त्यांच्या विदर्भामध्ये एकमेव असं काम पक्ष वाढवण्याकडे होता आणि एक राजेंद्र जैनला एक खासदारकी दिली. त्यामुळे राजेंद्र जैन साहेबांना कुठेतरी न्याय मिळाला आणि म्हणून आम्ही सुमित्राताई वहिनी आणि प्रफुल्लभाई पटेल यांचे आम्ही स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि राजेंद्र जैनला जे खासदारकी मिळाली त्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो, त्यांचे आम्ही स्वागत करतो आहे. काय अपेक्षा आहेत जैन साहेबांना? जैन साहेबांबद्दल अपेक्षा अशी आहे की जैन साहेब सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता जैन साहेब नेहमी पुढे राहतात. जैन साहेबांच्या संपर्कात मी मागील 10-15 वर्षापासून मी जेव्हापर्यंत आलो तेव्हापासून मला आतापर्यंत जैन साहेबांनी मला असो की एक साधारण कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याचं फार मोठं काम केलं. कुठल्या माणसाला त्याच्या योग्यतेनुसार कुठं फिट करायचं, म्हणजे कुणाला कुठले पद द्यायचं, कोणतं काम द्यायचं आणि राष्ट्रवादीचा एक तळागाळातला कार्यकर्ता त्याला कुठं नेऊन पोहोचवायचं आणि त्याच्यावरती एक चांगलं नेतृत्व त्याचं आपलं स्वीकारायचं, हे राजेंद्र जैनमध्ये फार मोठी एक शैली होती. आज मी तुम्हाला सांगतो की नागपूर शहरामध्ये ज्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सर्वात जास्त आपल्या राष्ट्रवादी पार्टीचे नगरसेवक उभे होते आणि त्यामध्ये सिंहाचा जर वाटा असेल तर राजेंद्र जैन साहेबांचा वाटा आहे. आणि सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात क्रमांकाचे जर वोट मिळाले असेल तर राष्ट्रवादीला नागपूर शहरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वोट मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेंद्रजी जैन यांच्यापुढे मोठ्या प्रमाणात वाढू शकते असं आम्हाला वाटते. आणि म्हणून एक त्यांना एक आम्हाला एक विदर्भवासियांना एक न्याय मिळाला. राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला कुठेतरी विदर्भांना, नागपूर शहराला कुठं न्याय मिळाला असं आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही त्यांचे सुई चिंततो.